ओके, सो इन्स्ट्रक्शन्स आहेत की स्टेप 1 मोल्डिंग पावडर मिक्स इंटू कोल्ड टेम्परेचर वॉटर रेशियो 1 proportion ऑफ मोल्डिंग पावडर. कुठली पावडर आहे दाखव, नीट खाली बसून दाखव. हां चालू कर, सारखं बंद नको करूस. माइक अँड गोज मा SOR. तेवढंच मारलं. चाकू नको बाबा. अरे देख नाही नाही, कसं कसं चाकू नको बाबा. हे बघा माझं पण एवढं डन झालंय, थोडंसंच राहिलंय. आणू का बाळाला? आण 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 आण. कसं आणायचं आयस? थांब एक मिनिट, तिकडे बसतो. सांड बांध नको करू. थांब थांब, तू तिकडे जा. ह्याच्यावर आयस मला काय वाटतंय, नाहीतर असं बसायचं असं, त्याला इथं झोपून त्याच्या हाताशी पुढं इथं बसतो बाबा. आता काय सांगू तुम्हाला, आमचे जवळपास 10-15 मिनटं ह्याच्यातच वाया गेले की बाळाला आणायचं का, आणि आणणार तर कोण आणणार, आणलं तर कसं पकडायचं, कशात आणायचं, त्याला पोटावर ठेवायचं का पाठीवर ठेवायचं, आणि जर पाठीवर ठेवलं तर दोन्ही हात कसे घ्यायचे पुढं, आणि जर पोटावर ठेवलं तर दोन्ही हाताचं एकत्र काढायचं का एका हाताचा मोल्ड घ्यायचा. ह्याच्यातच आमचे 15-20 मिनटं वाया आधी मिक्स करायला तर चालू करा. अर्धी करायची का पावडर? आणि आपण काहीतरी काम सुरू करतोय आणि घरात जर लहान मुलं असतील तर त्यांनी काही राडा नाही केला, असं तर होणं शक्यच नाही. तर हे बघा आयांशने काय केलं. रिकामी नाही येतात भरलेलं आहे. आयांश तुला म्हटलं होतं ना रे मी, तू इथं नको खेळूस बरं. आयांश जा बाथरूम मध्ये खेळ. जा बाथरूममध्ये खेळतो, तू इथं नको खेळ. आयांश मला वाटतं मार खाणार बरं का. आता सरक जरा 2 मिनटं. त्याला हात नको लावू, किती घावाने माहीत नाही. आयसचं कसं करायचं? आयचं नाही करायचं आता बाळाचे 2 हात 2 पाय. मग तू रिहादी दिली, तुझ्यासाठी मी ऑर्डर केलं. ऑर्डर पण नाही कॅमेरा समोर मार खाची. वायलन्स तुम्ही नाही करायचं सुशील भैया, मी करणार आहे. करायला लागलं मला वाटतं. पप्पा मी करणार आहे. पप्पाने आपण मिक्स करू. बाळ उचलेला, आम्ही चेक करून येतो. मिक्स कशाला करायचं? सो आम्ही आता काय केलेलं आहे, 2 माप घेतले. एक हे माप आहे की बाळाचा हात हे कुठपर्यंत POP साधारण टाकायचं. हे बाळाच्या हातावर एक मार्क केलेलं आहे आम्ही की बाळाचा हात कुठपर्यंत घ्यायचा आहे, सो दॅट तो खाली चिपकला नाही पाहिजे. सो पाऊण वाटी आम्ही घेतलेला आहे. कसली पावडर ही? मोल्डिंगची पावडर. ही स्टेप 1 मोल्डिंग पावडर. पाऊण वाटी साधारण घेतलेला आहे. आता त्याच्यात 2.5 पट पाणी टाकायचं आहे. सो पाऊण प्लस त्याच्या निम्म. मी तुम्हाला 5च मिनटं आधी काय म्हटलं होतं, लहान मुलांनी राडा नाही केला काही कार्य करताना तर हे होणं शक्यच नाही. आता आयांश म्हणला की ते मोल्डिंग पावडरमध्ये पाणी टाकल्यानंतर मीच ते मिक्स करणार, आणि ज्यावेळी आम्ही खरंच पाणी मिक्स केलं त्यानंतर तो ते हलवायलाच तयार नाही. तो आम्हाला पण हलवून देत नव्हता आणि तो स्वतः पण मिक्स नव्हता करत. त्यामुळं तर त्या मोल्डिंग पावडरची सगळी वाट लागली, आणि त्यामुळं त्या पहिल्या बाळाच्या हाताचं काय झालं हे आता तुम्ही थोड्या वेळाने चेक करा. प्लस आमचं मोठं पोरगं कमी नव्हतं, त्यात आमच्या बारक्या पोरांनी पण भर घातली. ते एकतर उठूनच बसलं, ते झोपायलाच तयार नाही. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही जेव्हा त्याचा हात मोल्डिंग पावडरमध्ये टाकला त्यावेळी ते बाबा शांतच बसले नाहीत. नुसती हाताची वळवळ, रडारड, इतका आरडाओरडा सुरू केला. पाठीवर घ्या तरी रडा, पोटावर टाका तरी रडा, हात बुचकळाला की नुसता हात हलवा, येड्यासारखा हात हलवा. आणि ते मोल्डिंग पावडर सगळी खराब करून टाकली मोठ्याने आधी आणि नंतर छोट्याने. पण फायनली त्याच्यासमोर खूप नाचगाणं, खूप डान्स, खूप गाणी म्हटल्यानंतर तो शांत राहिला, आणि 2 मिनटं तरी तो शांत राहिला. त्यावेळी आम्ही पटकन त्याचा हात त्या मोल्डिंग पावडरमध्ये टाकून त्याचा एकदम मोल्ड करून घेतला. चालतं आहे, टी व्हीला अशा प्रकारे हे झालेलं आहे. सेट हालत नाही आहे. तर ह्याच्या आतमधलं 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. आता ह्याच्यात हात वगैरे काही दिसत नाही आहे व्यवस्थित मला तरी, कारण तो खूपच हल्ला आहे असं वाटतं. पण ठीक आहे, बघू काय झालं. बाळा रडून झालं का रे तुझं? धिंगाणा करून झालं आरडाओरडा करून झालं. आता आता मज्जा येते. तुझी काय कमेंट आहे सांगा मला. काय वाटतंय तुला, सांगा मला कसं वाटलं तुला? मज्जा आली ना? मम्मा पप्पाला त्रास देऊन मज्जा आली ना? मज्जा आली. हसले आता हसले येतोय का? तुम्हाला मम्मी पप्पा मला त्रास देत आहेत तर तुम्हालाच मज्जा आली असेल. हे बघा आयांचं, अरे ते काय कणकीचं पीठ नाही, त्याला कणिक दे अर्धी.
आता दुसऱ्या हाताचं मोल्ड तयार करायच्या आधी आम्ही त्याच्या हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याचा हात थोडा वेळ थंडगार पाण्यामध्ये बुडवला. त्यामुळं काय झालं की त्याच्या हाताला सवय झाली होती थोड्याशा गारपणाची. आणि ज्यावेळी आम्ही ॲक्च्युली त्याचा हात मोल्डिंग पावडरमध्ये टाकला त्यावेळी आम्ही अशी आशा केली होती की तो जास्त हात हलवणार नाही, कारण त्याचा हात ऑलरेडी थंड पाण्यामुळं थोडासा सेट झालेला असतो. इकडून बोटाचे पप्पा. आणि फायनली ठरवल्याप्रमाणे आम्ही लावलं TV. म्हटलं जाऊ द्या थोडा वेळ TV बघू द्या, तेवढा वेळ तो शांत राहील, कारण त्याला ते movie दिसल्यानंतर आम्ही बघितलं होतं 1-2दा हळूच तो TV बघत असतो, त्यामुळे तो थोडा शांत राहिला होता. लेग साईड नको बाळा, आत्ता चांगलं झालं. मनगटी राहिली. मस्त आला थांब जरा. सो प्रॉब्लेम हा झालेला आहे की आमची मनगटी राहिलेली आहे आत. अरे लाईट, धन्यवाद. ठीक आहे, पण एक परफेक्ट झालं. आता दुसरं करू नंतर. येस, आता त्याच्यात आपल्याला स्टेप 2 करायचे आहे. हळूच काढूया. थांब आता नाही फाडायचं, संध्याकाळी त्याच्यात हे टाकलं. सरकव थोडीशी असं काढूया ना. ओके, सो नेक्स्ट पार्टमध्ये हे बघा की त्याची जी मनगटी अडकली होती ती मोल्डमधून ती कशी काढली, प्लस स्टेप 2मध्ये काय काय सामग्री लागते, प्लस ती कशी मिक्स करायची आणि ती कशी परत त्यात टाकायची त्या मोल्डच्या आतमध्ये, हे सगळं दिलेलं आहे. आणि तो पण खूप फन व्हिडिओ आहे, तर प्लीज चेकआउट दॅट व्हिडिओ.